अन्नपूर्णा किचनमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने ढाबा टाईप असे आलूचे पराठे बनवणार आहोत. तर हे अत्यंत टेस्टी बनवून तयार होणार आहेत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. 5 ते 6 बॉईल करून बटाटे घेतलेले आहे. पातेला गॅसवर ठेवला आणि गॅसवर त्यामध्ये थोडंसं तेल, मोहरी, जिरं, हळद आणि तिखट घातले आणि थोडासा गरम मसाला घातला. त्याला छान पातेल्यामध्ये होऊ दिलेलं आहे आणि बॉईल केलेले जे बटाटे आहे ते आपण त्यामध्ये टाकून घेतलेले आहे. ते पूर्ण त्यामध्ये टाकले आणि छान थोडीशा हाताने बारीक करून घ्यायचे आहेत बटाटे. म्हणजे आपण जेव्हा पोळीमध्ये भरतो तेव्हा आपल्याला प्रॉब्लेम होणार नाही आणि मसाला छान चम्मचनी फ्राय करून घ्यायचा. थोडंसं गरम करून घ्यायचा 1 मिनिटपर्यंत. मसाला गरम झाल्यानंतर आपण मसाला काढून घेतलेला आहे. आता गॅसवर तवा ठेवणार आहोत. कणिक मळून घेतलेली आहे. बघा कणकेला थोडंसं तेल लावून आपल्याला घ्यायचं आहे आणि हा बघा मी गोळा घेतलेला आहे कणकेचा. पण पोळी लाटतो ना त्याच्यापेक्षा थोडासा मोठाच घ्यायचा आहे. आपण जर गोळा छोटा घेतला तर त्यामध्ये जे बटाट्याचं बॅटर असते ते त्यामधून निघून जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला थोडासा मोठाच असा पोळीचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला घोडण लावून थोडंसं त्याला गोल करून घ्यायचं आहे आणि पातळ एकदम चाकी त्याची करायची नाही आहे. तर थोडीशी जाडसरच चाकी आपल्याला करायची आहे. बघू शकता मी अशी जाडसर चाकी करून घेतलेली आहे की जेणेकरून आपण बटाट्याचं बेटर भरल्यानंतर ते त्यामधून निघू नये. थोडंसं मी बटाट्याचा गोळा करून घेतलेला आहे. जास्त आपण घ्यायचं नाही आहे. बटाट्याचं बॅटर हे थोडंसं घ्यायचं आहे आणि मी त्या कणकेच्या गोळ्यामध्ये त्याला टाकलेलं आहे आणि त्याला वरून छानसं असं पॅक करून घेतलेलं आहे. आपण जसा मोदक बनवतो ना गणपतीचा तशा प्रकारे मी वरून त्याला छान असं पॅक करून घेतलेलं आहे आणि गोल करून छान आणखीन त्याला मी घोडण लावून घेते आणि ते कुठे फुटणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण आपण लाटताना त्यामधून ते बटाट्याचं बॅटर निघू नये म्हणून. तर छान मी त्याला पण घोडण लावून घेतलेलं आहे आणि त्याला आपण छान असं गोल करून घ्यायचं आहे आणि त्याची छान आपल्याला गोलशी चाकी करून त्याचा छानसा पराठा लाटायचा आहे आणि पराठा पोळीपेक्षा जाडसरच आपण करून घेऊ. बघा असं छान गोल पोळीपेक्षा आपल्याला थोडासा जाडसरच असला पाहिजे. आपला हा पराठा खूप छान बनवून तयार होणार आहे. तवा आपला गरम झालेला आहे. पोळीपेक्षा जाडच असा मी लाटून घेतलेला आहे. जाडसरच आहे बघू शकता तुम्ही आणि तवा आपला गरम झालेला आहे. त्यावर मी थोडेसे तूप टाकून घेते. तेल टाकले तरी चालेल आणि त्यावर मी आपला पराठा टाकलेला आहे आणि याला छान असं त्या तेलामध्ये किंवा तुपामध्ये थोडंसं होऊ द्यायचं आहे आणि त्याला थोडंसं वरूनसुद्धा थोडंसं आपलं तूप टाकून घ्यायचं आहे आणि छान खालून असं आपल्याला त्याला होऊ द्यायचं आहे. छान असं थोडं तूप किंवा तेल आपल्याला त्यावर टाकत राहायचं आहे आणि छान मीडियम फ्लेमवर आपल्याला त्याला होऊ द्यायचं आहे. मग त्याला आपण छान खालून झाल्यानंतर त्याला आपण परतवून घेऊ. बघा किती छान दिसतो आहे हा पराठा. जेवढा हा छान दिसतो आहे ना तेवढा आपल्याला हा चवीला सुद्धा छान लागणार आहे. थोडं तूप टाकून किंवा तेल टाकून याला छान त्या शेकून घेतलेला आहे बघू शकतात तुम्ही आणि इथे आपला पराठा तयार झालेला आहे. आपले पराठे बनवून तयार झाले आहेत. बघा किती छान दिसत आहेत. जेवढे हे छान दिसत आहेत तेवढे छान टेस्टी पण लागणार आहेत. तर हे पराठे आपण टोमॅटो सॉससोबत फोडणीच्या दह्यासोबत पुदिन्याच्या चटणीसोबत कशाही सोबत खाणार आहोत. बघा दिसायला किती छान असा हा पराठा दिसत आहे. लुसलुशीत आणि अगदी छान लागतो. लहान मुले हे अगदी आवडीने खातील. बघा तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.